नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समाधान पाटील आणि आपण बघत आहात खानदेश करिअर कट्टा हे आपला सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल. मित्रांनो, आपली जी गणिताची लेक्चर सिरीज चालू आहे त्यापैकी आपला पुढचा जो नवीन टॉपिक आहे तो म्हणजे नळ व टाकी. नळ व टाकी हा जो टॉपिक एकदम लहान आहे, पण एमपीएससी राज्यसेवा असो, एमपीएससी गट ब असो किंवा गट क असो किंवा इतर कुठलेही सरळ सेवा एक्झाम असो, महत्वाचा एक किंवा दोन प्रश्न हमखास टॉपिकवर विचारला जातो. तर एक चला मग एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण नवीन टॉपिक शिकणार. प्रश्न क्रमांक पहिला, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो व दुसरा नळ 30 टाकी 20 तासात भरतो, तर दोन्ही नळ एकत्रित चालू केल्यास टाकी किती वेळात भरेल? बरोबर. आता दोन नळ आहेत. आता बघा, आता आपण हे जे गणित आहे ते दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. एक लसावी पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो आणि एक सूत्रानुसार सॉल्व्ह करू. आता अगोदर आपण सूत्रानुसार सॉल्व्ह करू. आता बघा, सूत्र त्याचं असं आहे की सूत्र म्हणजे फॉर्म्युला बघा. सूत्र त्याचं असं आहे की ए गुणिला बी छेदस्थानी ए अधिक बी, म्हणजे दोघांचा गुणाकार, कारण दोन नळ आहेत, दोघांचा गुणाकार छेदस्थानी दोघांची बेरीज. आता बघा, ए जो नळ तो 10 तासात भरतो 10, बी जो नळ आहे 20 तासात भरतो. एक नळ 10 तासात, बी जो नळ आहे तो 20 तासात. दोघांची बेरीज 10 अधिक 20 बरोबर. आता बघा, 10 अधिक 20 म्हणजे 200 छेदस्थानी 30 बरोबर. हा शून्य कॅन्सल. काय राहिलं? 20 छेदस्थानी 3, 3 आणि 20 ला भाग द्या. 3 सक 18 2/3, 6.2/3 तास लागतील. 6.2/3 तास लागतील. हे झालं सूत्र पद्धत. आता आपण लसावी पद्धत बघू. लसावी पद्धत. आता बघा, ए नळ 10 तास लागतो, बी नळ 20 तास लागतात बरोबर. दोघांचा लसावी असेल तो 20 असेल. 2 1 दोघांचं काम 3 आहे. 20 छेदस्थानी 3, आपलं उत्तर येईल 6.2/3 तास. समजतंय? हे केव्हा दोघांची बेरीज केव्हा करायची? छेदस्थानी जेव्हा दोघं नळ एकच क्रिया करत असतील. आता बघा, एक नळ भरतोय, दुसरा नळ पण भरतोय, म्हणून दोघांची बेरीज करायची. समजलं? चला पुढे प्रश्न क्रमांक 2. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो व दुसरा नळ 30 टाकी 20 तासात रिकामी करतो, तर दोन्ही नळ एकत्रित चालू केल्यास टाकी किती वेळात भरेल? बरोबर आहे. आता एक जो नळ आहे तो भरण्याचं काम करतोय आणि एक जो नळ आहे तो रिकामी करतोय, म्हणजे दोघं एकमेकाच्या विरुद्ध कार्य करताय बरोबर. आता माझ्या एक सूत्र, आपलं जे मागचं सूत्र होतं, आता बघा मागचं जे सूत्र होतं बघा, दोघांचा गुणाकार आणि छेदस्थानी. आता मागच्या प्रश्नामध्ये आपण दोघांची बेरीज केली होती. का? कारण दोघं भरण्याची क्रिया करत होते. पण इथं एक नळ टाकी भरतोय व एक नळ टाकी रिकामी करतोय, तर म्हणून दोघांतील फरक घ्यायचा, म्हणजे ए वजा बी किंवा दोघांची वजाबाकी करायचं असं म्हटलं तर चालतं. आता बघा, ए किती आहे 10, बी किती आहे 20, छेदस्थानी 20 वजा 10 बरोबर. मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा केली. समजलं? आता बघा, दोघांचं 10 गुणिला 20 म्हणजे किती? 200 छेदस्थानी 20 वजा 10 म्हणजे 10 बरोबर. तर काय राहिलं? हा शून्य कॅन्सल. काय 20, तर ते टाकी भरताना किती टाकी 20 तास लागतील. 20 तासात बरोबर. एक नळ टाकी भरतो, एक नळ टाकी रिकामी करतो, तर ते टाकी भरण्यासाठी 20 तास लागतील. क्रमांक 3,
ए नळ एक टाकी 10 तासात भरतो, बी नळ ती टाकी 20 तासात भरतो आणि सी नळ ती टाकी 30 तासात भरतो, तर तिन्ही नळ एकत्रित चालू केल्यास टाकी किती वेळात भरेल? आता बघा, एकूण 3 नळ आहेत, ए बी सी, बरोबर. तिघं कधी एकत्र चालू केले तर टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न आपला विचारलाय. हा जो प्रश्न हा आपण काम म्हणजे वर्क हा जो टॉपिक बघितला त्यामध्ये 3 व्यक्तींचं काम काढायचं असेल तसा हा प्रश्न. त्यासाठी एक सूत्र आहे आपलं. आता बघा काय करायचं, तिघांचा गुणाकार ए गुणिला बी गुणिला सी आणि छेदस्थानी आता बघा ए गुणिला बी अधिक बी गुणिला सी अधिक ए गुणिला सी, बरोबर. हा फॉर्म्युला आहे. यात किमती टाका, आपलं उत्तर आहे. आता बघा ए 10 तासात, बी 20 तासात आणि सी 30 तासात. आता बघा 10 गुणिला 20 गुणिला 30, बरोबर. 10 लिहितो, 200 अधिक 600 अधिक 300, बरोबर. वर जसं तसं 20 गुणिला 200 आणि 300 600 आणि 300 200 आणि 600 800 आणि 300 1100, बरोबर. 1 1 1 1 कॅन्सल. वर काय झालं, 1 गुणिला 2 गुणिला 3 म्हणजे 2 गुणिला 3 म्हणजे 6 छेदस्थानी 11, 6 छेदस्थानी 11. आणि हा आहे 30चा एक 0, बरोबर. म्हणजे 60 छेदस्थानी 11. आता बघा 11 5 55 5 म्हणजे 5.5/11 तास लागतील. 5.5/11 तास लागतील. हे आपण सूत्रानुसार पण काढू शकतो. आणि एक दुसरी आपली जी पद्धती म्हणजे लसावी पद्धत, लसावी, बरोबर. आता बघा ए बी आणि सी 3 नळ आहेत. ए 10 तासात भरतो, बी 20 तासात, सी 30 तासात, बरोबर. तिघांचा जो लसावी तो येईल 60, बरोबर. 10 तासात भरतो म्हणजे 1 तासात भरेल. 2 1 6 3 2, तिघांची बेरीज 6 आणि 3 9 आणि 2 11. तर 60 ला 11ने भागा, 60 छेदस्थानी 11, 5.5/11 तास. चला आपण या 2 पद्धतीने उत्तर काढलं. समजलं? एनी डाऊट? चला ओके. आता पुढचा प्रश्न बघू. चला, एक टाकी ए 10 तासात भरतो, बी 20 तासात भरतो आणि सी ती टाकी 30 तासात रिकामी करतो. ए 10 तासात भरतो, बी 20 तासात भरतो आणि सी जो की ते आपण म्हणतो ना 3 तिघाडे काम बिघाडे, तसं आहे. जो सी आहे जो ती टाकी 3 तासात रिकामी करतो, तर ती टाकी किती वेळात भरेल? आता बघा इथं फक्त एकच सूत्र कामात येतं, जे आपण अगोदरपासून बघतोय ते सूत्र अप्लाय करायचं. आता बघा कसं करायचं. किती 3 नळ आहेत, ए गुणिला बी गुणिला सी, बरोबर. नंतर ए गुणिला बी, ए बी अधिक बी सी अधिक आता बी सी. आता बरोबर हा जो आपलं सूत्र होता आपण बघितलं की तिन्ही नळ एकत्र काम करतात, तिघ नळ एकत्र काम करतात, तेव्हा आपण हे सूत्र अप्लाय करतो. पण एक जो आपला जो आगाऊ आहे सी, जो विरुद्ध आपल्या विरोधात जातोय म्हणजे जो रिकामी करतोय, त्यासाठी काय करायचं. आता बघा ए बी अधिक बी सी अधिक ए सी. आता बघा इथं बी सी आहे म्हणजे इथं सी आहे आणि तो सी जो विरुद्ध काम करतो म्हणजे रिकामी करतो, इथं सी आणि इथं सी. आता जिथं सी नाही तिथं मायनस चिन्ह द्यायचं. समजलं? आता बघा बी आणि सी, सी आहे की जो ए आणि बी चे विरुद्ध काम करतोय, इथं सी आहे. आता बघा इथं ए आणि बी आहे, ए आणि बी हे दोघं टाकी भरण्याचं काम करतात आणि सी जो आहे टाकी रिकामी करतोय, म्हणून जिथं सी नाही तिथं मायनस चिन्ह द्यायचं म्हणजे वजा चिन्ह द्यायचं. आता बघा झालं. आता किमती टाका, आपलं आन्सर येईल.
समजलं. ए किती 10, बी 20, सी 30. ए बी किती आहे 200 डायरेक्ट लिहितो, अधिक 600 अधिक 300. बरोबर. 200 काय मायनस आहे, समजलं. आता बघा 10 गुणिला 20 गुणिला 30 जशा तसे. आता बघा इथं जे प्लस आहे त्याची बेरीज करून घेऊ आपण. 600 अधिक 300 म्हणजे 900 वजा 200. 600 आणि 300 900 वजा हे 200 म्हणजे 700. समजलं. 700 कसे आले तर हे 600 आणि हे 300 900 आणि त्यातनं हे 200 वजा केले म्हणजे 700. बरोबर. आता बघा 1 2 1 2 2 शून्य कॅन्सल. आता वर काय 10 गुणिला 2 गुणिला 3. 10 गुणिला 2 आणि गुणिला 3 म्हणजे 6 करून घेतो आणि छेदस्थानी 7. बरोबर. म्हणजे 10 60 छेदस्थानी 7. आता बघा 7 ने भाग द्या. 7 × 8 56. 7 × 8 56 उरले 4 आणि आपला 7 जसा तसा म्हणजे ते टाके भरण्यात 8 तास 8.4 तास लागतील. आपला जो प्रश्न क्रमांक 14 त्याचं उत्तर आहे 8.4 तास. ओके. चला पुढचा प्रश्न क्रमांक 5. 2 नळ एक टाकी 12 मिनिट व 16 मिनिटात भरतात. म्हणजे एक नळ 12 मिनिटात दुसरा नळ 16 मिनिटात भरतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले असता दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा की टाकी 9 मिनिटात भरेल. समजलं. आता 2 नळ आहे. एक नळ एक टाकी 12 मिनिटात भरतो, दुसरा नळ 16 मिनिटात भरतो. दोघं नळ एकत्रित चालू केले तर दुसरा नळ किती वेळानंतर बंद करावा की टाकी 9 मिनिटात भरेल. बरोबर. आता बघा याच्यात एक छोटासा फॉर्म्युला, एकदा छोटासा फॉर्म्युला. अगोदर आपण याची किंमत लिहू. जो आपला पहिला नळ आहे, पहिला नळ आपण त्याला x मानू जो की 12 मिनिटात भरतो. दुसरा नळ y मानू जो की 16 मिनिटात भरतो. आणि आपला जो एकूण बंद करायचा जो टाइम आहे तो असेल 9 मिनिट. बरोबर. हे आपण किमती टाकल्या. आता एक छोटासा फॉर्म्युला आहे y1 - x/t. बरोबर. दुसरा नळ ब्रॅकेटमध्ये 1 वजा पहिला नळ छेदस्थानी टाइम. आता बघा झालं. आता y ची किंमत किती 16 ब्रॅकेट 1 - x किती 12 t किती 9. ओके. सॉल्व कर. आता बघा सॉरी फॉर्म्युला चुकला आपला, उलट झालं. t x 9 12. चला ओके काही प्रॉब्लेम नाही. आता बघा 3 त्रिक 9 3 चौक 12. बरोबर. 16 जशात तसे ब्रॅकेटमध्ये 4 1 4 4 गुणिला 1 म्हणजे 4 वजा 3 म्हणजे 1 4 जशात तसे. बरोबर. आता काय 16 गुणिला 1/4. आता बघा 4 1 4 4 चौक 16. आपलं उत्तर आलं 4 उत्तर. तर किती वेळानंतर बंद करायचं 4 मिनिट, कारण आपला जो प्रश्न तो मिनिटात आहे. आपलं उत्तर 1 मिनिट. समजलं. x आपला पहिला नळ आहे की जो की 12 मिनिटात भरतो. y आपला दुसरा नळ आहे की 16 मिनिटात भरतो. आणि आपण टाकी 9 मिनिटात बंद करायची म्हणून टी आपण 9. आता बघा त्याचा फॉर्म्युला y ब्रॅकेटमध्ये 1 - t/x. एक किमती टाकला आपलं उत्तर असेल 4 मिनिटं. समजलं. हा होता 5वा प्रश्न. चला आता आपण बघू पुढचा 6वा प्रश्न. 3 नळ आहेत A B O C असे एकूण 3 नळ आहेत जे एक टाकी 36 मिनिटात भरतात. तिघं मिळून एक टाकी 36 मिनिटात भरतात. 12 मिनिटानंतर
सी नळ बंद केला असता ए व बी नळ ती टाकी 48 मिनिटात भरतात, तर एकटा सी ती टाकी किती वेळात भरेल? आता बघा, ए बी सी ती टाकी 36 मिनिटात भरतात, म्हणजे तिघं मिळून 36 मिनिटात, मग आपण त्याला एक्स मानू. एक्स बरोबर 36 बरोबर. ए व बी ती टाकी 48 मिनिटात भरतात, त्याला आपण वाय मानू 48. आणि सी 12 मिनिटांनंतर सी नळ बंद केला, म्हणजे टाइम जो आहे आपला तो 12 मिनिटानंतर. तर एकटा सी ती टाकी किती वेळानंतर भरेल? बरोबर. याच्यासाठी एक शॉर्ट फॉर्म्युला आहे. हा जो प्रश्न आहे ना, किंवा असा टाईपचा जो प्रश्न आहे, एक शॉर्ट फॉर्म्युला आहे की बघा, तिघांचा जो गुणाकार तो एक्स आणि दोघा वाढाचा जो वेळ आहे तो म्हणजे वाय, छेदस्थानी वाय मायनस एक्स अधिक टी, बरोबर. हा फॉर्म्युला आहे. तिघं मिळून किती वेळ लागणार? तो म्हणजे एक्स गुणिला दोघांचा वेळ. ए बी सी तिघांचा वेळ किती आहे? एक्स. ए आणि बी दोघांचा वेळ वाय, दोघांचा गुणाकार करायचा आणि छेदस्थानी आपला जो वाय 48 वजा म्हणजे वाय मायनस एक्स अधिक टी. आता बघा, किमती टाका. एक्स किती आपला 36, वाय किती 48, छेदस्थानी वाय 48 वजा 36 अधिक 12, बरोबर. समजलं? आता बघा, 36 गुणिला 48 छेदस्थानी 48 वजा 12 म्हणजे 48 वजा 12 म्हणजे 48 वजा 36 म्हणजे 12 अधिक 12 म्हणजे 24, बरोबर. आता बघा, 24 एक 24, 24 दुने 48, 36 दुने 72 मिनिटे. एकटा सी ते टाकी 72 मिनिटात भरेल. समजलं? एक्स आपला तिघांचं मिळून जे टाइम लागणारा वेळ म्हणजे एक्स, वाय म्हणजे दोघांचा मिळून लागणारा वेळ, आणि सी जो नळ बंद करायचा जो टाइम आहे तो म्हणजे टी. आता बघा, एक्स गुणिला वाय छेदस्थानी वाय वजा एक्स अधिक टी. किमती टाकल्या, आपलं उत्तर आहे 72 मिनिटं. गणित सराव संच, सराव प्रश्न संच लागतील तर आपला मोबाईल नंबर किंवा व्हॉट्सअप नंबर आहे आपला 85 52 95 49 49. या नंबरवर हाय असा मेसेज करावा आणि प्रश्न संच कमेंट. ओके, हाय आणि प्रश्नांचा असा मेसेज करा. आणि हे जे गणित सराव प्रश्न चॅप्टर वाईज आहे बरं का, चॅप्टर वाईज. चॅप्टर वाईज प्रश्न आपण तयार केले आणि हे जे सर्व आहे हे प्रश्नांचं हे सर्व फ्री आहेत. म्हणून ज्याला कुणाला गणिताचे सराव प्रश्नांचे लागत असतील त्यांना आपलं 85 52 95 49 या नंबरवर व्हॉट्सअपला हाय असा